नमस्कार मंडळी, टकाटक फूडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार गाजर आणि बीटची कोशिंबीर. त्यासाठी लागणार आहे आपल्याला गाजर, बीट, दही, मीठ आणि काळे मीठ. प्रथम आपण गाजर सोलून घ्यायचं आहे. गाजर सोलून झालेलं आहे आपलं. आता आपण बीट सोलून घेणार आहोत. एक अखंड आपल्याला गाजर लागणार आहे. बीट आपण अर्धाच वापरणार आहोत. आता आपण गाजर किसून घ्यायचं आहे किसणीच्या साहाय्याने. तुम्ही पाहू शकता आपल्याला पूर्ण एक गाजर लागणार आहे. गाजर आता आपला किसून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता गाजर आपला एक पूर्ण किसून झालेला आहे. आता आपण बीट किसून घेणार आहोत. बीट आपण पूर्ण नाही घेणार, अर्धाच बीट वापरणार आहोत. कारण गाजर आपलं छोटे एक गाजर होते, त्यामुळे आपण अर्धाच बीट वापरणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी अर्धाच बीट वापरणार आहे. पूर्ण बीट वापरला तर काय होईल, गाजरची टेस्ट येणार नाही आणि बीटचीच फक्त टेस्ट येईल कोशिंबीरला. त्यासाठी म्हणून आपण अर्धाच बीट इथे वापरणार आहोत. दोन्ही मिश्रण आपण आता एकत्र करून घेणार आहोत. दोन्ही मिश्रण एकत्र झालेले आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 2 चमचे आपण दही टाकलेले आहे. दोन्ही मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता दोन्ही याचं कलर थोडा बदलत आहे. आपण अजून एक त्यामध्ये चमचा टाकलेला आहे दहीचा. तुम्ही पाहू शकता आता आपल्या कोशिंबीरचा कलर हळूहळू चेंज होत आहे, पिंकिश कलर येत आहे. ही कोशिंबीर आपल्या लहान मुलांनासुद्धा आपण देऊ शकतो. तुम्ही ज्यांना गाजर आणि बीट खाण्याची इच्छा होत नाही तेही ही कोशिंबीर खातील. आता आपण त्यामध्ये टाकत आहोत मीठ. अर्धा चमचा इथे मीठ मी वापरलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण टाकलेला आहे काळे मीठ. दोन्ही सगळं मिश्रण आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे. ही कोशिंबीर आता आपली तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता कलर किती एकदम सुंदर आलेला आहे. ही कोशिंबीर तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. टकाटक फूडला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.